ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे योहानाचे पहिले पत्र, याचा पहिला अध्याय, वचन 7 ते 9. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे देवाच्या सानिध्यात पवित्रीकरणाचे सुख. आज आपण 3 गोष्टी पाहू. त्यातली पहिली गोष्ट आहे आज्ञाभंगामुळे पापाचा प्रादुर्भाव. योहानाचे पहिले पत्र योहानानं लिहिलेले आहे. त्यानं हे पत्र इफिस शहरामध्ये इसवी सन 90 ते 94 ह्या काळात लिहिले. येशू हा देवाचा पुत्र आहे व तो मसीहा आहे, तो त्याच्या लिखाणावरून स्पष्ट करतो. त्याचा मुख्य विषय देव प्रकाश आहे. त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. आम्ही आमचे पाप कबूल करीत नाही, पाप अंगीकार करीत नाही तर आमच्या ठायी सत्य नाही. आम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवून परमेश्वरात शरण जातो तर तो आम्हास क्षमा करून आमचे तारण करेल. देवाचा पुत्र प्रभू येशूचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. जगातील प्रत्येक व्यक्तीला पापापासून शुद्ध होण्याची गरज आहे. रोम 3:23 नुसार, कारण सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पहिला मानव आदाम व हवेने देवाची आज्ञा मोडली व पापाचा प्रादुर्भाव झाला व त्याचा परिणाम सर्व मानवजातीत पाप पसरले. मानवजात अशुद्ध झाली. जो म्हणतो मी पापी नाही तो पापाला धरून ठेवतो, तो स्वतःला फसवितो, तो सत्य नाही. पाप हा एक रोग आहे, अनुवांशिकता आहे. पवित्र देव व मानवाच्या सहभागितेत खंड पडला. प्रभू येशूच्या बलिदानाद्वारे आमची शुद्धी होते व आम्हाला सार्वकालिक जीवन मिळते. आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे तर आम्ही आमची पापे पदरी घ्यावी व परमेश्वराजवळ भग्न व पश्चातापी अंतकरणाने त्यास शरण जावे. देव विश्वासू व न्यायी आहे, म्हणून तो येशूद्वारे आमच्या पापाची क्षमा करेल व आमचे तारण करेल. दुसरी गोष्ट आपण पाहू की देवाच्या सानिध्यातील सुख. आम्ही प्रभूच्या सानिध्यात जातो तेव्हा तो त्याच्या वचनाद्वारे आमच्या अंतकरणात कार्य करतो, आमच्या अंतकरणातील अशुद्धता काढून टाकतो. येशू स्वतःच्या रक्ताने आम्हास धुतो. ही प्रक्रिया रोज आणि रोज नवी होत असते. आपण खरोखर प्रकाशात चालतो म्हणजे संपूर्ण जीवनक्रम त्याच्या इच्छेने अनुक्रमितो. त्यात खरेपणा व समजदारी असते. प्रकाशात चालणे म्हणजे दररोज न्याय नीतीनं वागणे. त्याची देवाबरोबर सहभागिता असते. प्रकाशाचे गुण सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता आहे. जर आम्ही देवाच्या प्रकाशात चालत राहतो व बसतो तर त्याचे गुण आमच्यात येतात. त्या आमच्यातील अंधकारातील गुप्त कर्मे, सर्व प्रकारची अशुद्धता नाहीशी होते. या पवित्रीकरणामुळे आमचा स्वभाव व वर्तन नीतिमान होत जातात. ही सततची प्रक्रिया आहे. यामुळे पाप, रोग नष्ट होतात व सदैवी गुणामुळे आत्मिक अन्न व आध्यात्मिक फळे प्रभूकडून प्राप्त होतात व आम्हाला आत्मिक आरोग्य प्राप्त होते. त्यामुळे आम्हास त्याच्या सहवासात, पवित्रीकरणात सुख, आनंद, शांती, समाधान लाभते व आमचा आत्मा सुरक्षित राहतो. तिसरी गोष्ट आपण पाहू प्रभू येशूच्या बलिदानाची पूर्तता. पहिले योहान 1:7 मध्ये जसं सांगितलं, पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा प्रकाश आहे. प्रकाशाचे गुणधर्म शुद्ध करणे, सरळता, एकता आहे. प्रकाशात 7 रंग असून फक्त आपल्याला त्याचा पांढरा रंग दिसतो. जसा देवपुत्र व पवित्र आत्मा एक आहे तशी ख्रिस्ताची मंडळी एकते राहते. तिच्यामध्ये ख्रिस्ताचे प्रकाश आहे. तो प्रकाशात चालतो व प्रकाशाचे कार्य करतो. तिच्यामधून दैवी गुण प्रगट होतात. परमेश्वराच्या राजासनाखालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा पुरवठा होतो. जीवनी झाडांच्या फळाचा पुरवठा होतो. मंडळीचे आरोग्य चांगले राहण्याकरता आत्मिक फळांचा पुरवठा होतो. त्यामुळे तिची आध्यात्मिक वाढ होते. प्रगटीकरण 22:1, HKL 47:1-12 या वचनामध्ये परमेश्वराच्या योजनेनुसार प्रभू येशूचे विधिवत यज्ञार्पण झाले. मंडळीने प्रभू येशूवर विश्वास ठेवला व ती पश्चातापाने परमेश्वराला शरण गेली, त्याच्या सानिध्यात राहिले. प्रभूने तिचा स्वीकार केला. प्रभू येशूने त्याच्या बलिदानाच्या रक्ताने, वचनरूपी जलस्नानाने तिला शुद्ध व पवित्र केले, तिचे तारण केले.
1 योहान 1:7 या वचनानुसार आपण पाहतो. तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. यशाया 61:10. प्रकटीकरण 19:8 मध्ये लिहितो, मला की मंडळीला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावायला दिले आहे. ते तागाचे वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. प्रभू मंडळीला चालवतो, तिचे पोषण करतो, रक्षण करतो, तिला आत्मिक सामर्थ्य व बळ देतो. ती त्याच्यावर विश्वास ठेवते, आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडतो. मोह, भय, शोक यावर वचनाने सुयुद्ध करते व त्यात सैतानी शक्तीवर विजय मिळवते व प्रभू तिच्याबरोबर राहून त्याचे कार्य पूर्ण करतो. मी प्रभूचा सन्मान करते, स्तुतिगीते गाऊन त्याचं गौरविते, जी सुवार्ता गाजवतो. अपमान, छळ सहन करते, प्रभू संरक्षण पुरवतो. म्हणून विश्वासणाऱ्यांनी मंडळीच्या सहभागितेत राहून कार्य करावे. त्यामुळे पवित्रीकरणात राहून आमची वाढ होते. आम्ही सुरक्षितेत राहू, मंडळीबरोबर खऱ्या प्रीतीचा व शांतीचा अनुभव घेऊ. आनंदाने प्रभू येशू येण्याची वाट पाहू, त्याला भेटण्याची तयारी करू. तो आल्यावर मंडळीबरोबर स्वर्गात देवाच्या सहभागितेचे सुख भोगू. देवा या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करू आपण ह्या वचनासाठी. प्रिय येशू, खरोखर देवाच्या सानिध्यामध्ये राहणे आणि देवाच्या सानिध्यामध्ये जे सुख आम्हाला आहे ते कुठेच नाही प्रभू. खरोखर देवा, तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, समाधान आहे. प्रभू ह्या वचनाच्याद्वारे तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर आणि प्रभूची देवबाप्पा तुझ्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी, वेळ घालण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो एक पित्या. आमेन.